नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे बॉम्बे हायकोर्ट लिपिक टायपिंगचे वेळापत्रक या ठिकाणी आता पब्लिश झालेले आहे. आणि मित्रांनो, जवळजवळ महाराष्ट्रातील 19 केंद्रावरती आपली स्किल टेस्टची परीक्षा 16 तारखेपासून या ठिकाणी सुरू होते. लक्षात ठेवा, जवळजवळ 19 केंद्रावरती आपली परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला त्यावेळेस पण आधी सांगितलं होतं का मुंबई, एकट्या मुंबईच्या ठिकाणी ही परीक्षा होणं शक्य नाही. त्यावेळेस मला नागपूरवाले विचारायचे का भाऊ सर, आम्ही नागपूरला फॉर्म आहे, मग आमची परीक्षा नागपूरलाच होईल का आमच्या मुंबईला फॉर्म आमच्या मुंबईला. मी त्यावेळेस सांगितलं होतं का महाराष्ट्रातले 10 ते 12 केंद्र असे भेटतील त्यांना आपले प्रशासकीय विभाग. मात्र यावेळेस त्यांनी 10-12 नाही तर तब्बल 19 ठिकाणी ती परीक्षा पार पडते. मग त्याच्यात तुमचं नाशिक असन, सोलापूर असन, धुळे असन, वर्धा असन, जळगाव असन, पुणे असन, नागपूर असन, भंडारा असन, लक्षामध्ये पालघर असन, ठाणे असन, अकोला असन, वाशिम असन, एवढे 19 ठिकाणी जवळजवळ त्या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगर आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणतो मुंबईला जास्त पब्लिक आहे. मुंबई ठाण्यामध्ये पब्लिक जास्त आहे, पालघरला पब्लिक कमी, छत्रपती संभाजीनगर पण मध्ये पब्लिक जास्त आहे, पुण्यात पण पब्लिक जास्त आहे. जे मोठ्या मोठ्या सिटी त्या ठिकाणी पब्लिक त्यांनी जास्त त्या ठिकाणी अरेंज केलेले आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 16 ऑगस्ट पासून आपली टायपिंग या ठिकाणी आता सुरू होते मित्रांनो. आणि ही जी टायपिंग होते मित्रांनो आपली, लक्षात ठेवा, या टायपिंगचं त्यांनी कुठल्याही प्रकारे फक्त तुमचे जे सेंटर आहेत डिस्ट्रिक्ट वाईज सेंटर एवढेच फक्त आता तुम्हाला समजलेले आहेत. आता तुमचं कोणत्या तारखेला टायपिंग आहे, सेंटर कुठं आहे, प्रॉपर सेंटर कुठं आहे, म्हणजे बेस्ट सेंटर कुठं आहे, हे सगळं काय आता तुम्हाला ज्यावेळेस हॉल तिकीट येईल. मला वाटतं तुम्हाला आपण माझे व्हिडिओ पाहणारे असतील ज्यांनी मला कॉल केले होते सगळे विचारते सर टायपिंग कधी होतं टायपिंग. मी एकच उत्तर कायम सांगत होतो का 15 ऑगस्ट नंतर होईल, 15 ऑगस्ट नंतर. मग आता काही लगेच म्हणतील 15 ऑगस्ट नंतर आणि 16 होणार आहे, मग यांना कसं कळलं? कळायचा विषय नाही, 15 ऑगस्ट नंतर होईल असं सांगितलं होतं. म्हणजे मग ते 16 हो, 20 हो, 22 हो, पण 15 ऑगस्ट आता आपली टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे. इव्हन आजच मला वाटतं सकाळी बरेच फोन आले होते. सकाळी म्हणण्यापेक्षा टायपिंग लागण्यापूर्वी, टायपिंगचा तो रिझल्ट लागण्यापूर्वी, पीडीएफ पडण्यापूर्वी एक फोन आला होता कोणाच तरी, गणेश का काही नावाचा मुलाचा होता. त्याला पण मी बोललो होतो का म्हणलं सध्या तर काही अपडेट नाही, पण टायपिंग ही 15 ऑगस्ट नंतरच जाईल. आणि ते आज फिरलं पण टेलिग्राम 16-17 तारीख. तर आता तारीख 16 तारखेला होणार आहे आपली टायपिंग. सेंटर बऱ्यापैकी दिलेले आहेत. टायपिंग त्याच्यामुळे मला ना वाटत जास्त दिवस चालणार असं वाटत नाही. त्या ठिकाणी मुंबईचा जर विचार केला तर मुंबईचे 7,305, नागपूरचे 1,406 आणि छत्रपती संभाजीनगरचे 2,906 असे तब्बल 11,617 विद्यार्थ्यांची टायपिंग या ठिकाणी होते. आणि मध्यंतरीच्या काळात चाललं होतं का टीसीएस सोबत त्यांचं काहीतरी बोलणं, करार वगैरे करायचं काहीतरी चाललं होतं. मात्र मला वाटतं का टीसीएस सोबत तो करार झाला की नाही झाला हे मला वाटतं झाला नाहीच असं मला वाटतं एकंदरीत. परंतु लक्षात घ्या, तुमची टायपिंग ऑनलाईन होणार की ऑफलाईन हा सगळीकडे आता एकच प्रश्न उद्भवलेला आहे. लक्षात ठेवा, टायपिंग ही ऑनलाईन असो, टायपिंग ही ऑफलाईन असो. ऑनलाईन असेल तुम्हाला समोर पाहून टाईप करायचंय, उलट बेस्ट आहे. ऑफलाईन असेल तर तुम्ही सराव सगळ्यांनी ऑफलाईन केलेला आहे, काहीच फरक पडणार नाही. ज्याची टायपिंग, लक्षात ठेवा, आता तुम्ही अशा अंतिम टप्प्यात आलेले, आता ज्याची टायपिंग क्वालिटी त्याचं सिलेक्शन फिक्स असणार आहे. लक्ष म्हणजे ज्याच्या टायपिंग मध्ये दम तोच आता त्या ठिकाणी ठरणारे बाजीराव सिंगम. आणि लक्षामध्ये त्याच्यावर लक्षात ठेवा, टायपिंग आता तुम्हाला एकदम प्रॉपर करावं लागणार आहे, व्यवस्थित का. तुमच्या हातामध्ये अजूनही जवळजवळ 10-12 दिवस हातामध्ये आहेत. लक्षात ठेवा, हॉल तिकीट तुम्हाला मी सांगितलं होतं दुपारी 16 तारीख टेलिग्रामला सगळे पडल्यानंतर तुम्ही मला कॉल केले. सर मी सांगितलं जर हॉल तिकीट जर 16ला जर एक्झाम असेल तर तुमचे 7-8 दिवस अगोदर हॉल तिकीट येतील. म्हणजे तुमचे हॉल तिकीट 2-4 दिवसात तुम्हाला पब्लिश होऊन जातील. तिथं लगेच समजेल का भाऊ मला कोल्हापूर जिल्हा आलाय, पण कोल्हापूरमध्ये माझं सेंटर कोणत्या कॉलेजवरती आहे, कुठं कॉलेज आहे किंवा माझे इन्स्टिट्यूट कुठं आहे ते सगळं तुम्हाला समजेल. काहीच काळजी करू नका. जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांचं अभिनंदन मी पूर्वीच केलेले आहे. मात्र आता तुम्हाला मित्रांनो, ज्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या टायपिंग टेस्टच्या टायपिंग स्किल टेस्टसाठी आपल्या बॅचचे जे काही विद्यार्थी होते किंवा महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी आपले युट्यूबचे फॉलोअर्स असतील, सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. लक्षात ठेवा, आणि अजून एक बातमी कंटिन्यू, अजून एक प्रश्न तुमचा कंटिन्यू असतोय तो म्हणजे सर शिपाई निकाल कधी लागणार. तर लक्षात ठेवा, शिपाई निकाला संदर्भात मी तुम्हाला एकच सांगेन का जसा हा निकाल आपल्याला लागलेला आहे उचित, तसाच शिपायाचा निकाल लागणार आहे. आणि शिपायाचा निकाल कदाचित दिलासादायक लागू शकतो. जो कट ऑफ आपण धरलं होतं की हाय कट ऑफ जाईल, हाय कट ऑफ जाईल, मान्य आहे. जर एकाच 7 रेशो जर घेतला प्रॉपर तर कट ऑफ हा हायच राहणार, हे पण परत क्लिअर करतोय. जर एकाच 7 रेशो बसवला तर कट ऑफ हाय राहील. मात्र जर त्यांनी जेवढे विद्यार्थी पास होतील, लक्षामध्ये जेवढे विद्यार्थी परीक्षेत 50% अप घेऊन पास होतील त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना जर स्किल टेस्टला किंवा पुढील प्रक्रियेसाठी जर बोलवलं तर मग मेरिट खाली येणार आहे ते भरपूर.
त्याच्यामुळं लोड घेऊ नका. आता राहिले फक्त शिपायाचं. आता टायपिंग 2-4 दिवसात उरकून गेली, त्याचं उरकलं का लगेच शिपायाचा निकाल लागत असतो. आलं लक्षामध्ये? कारण का शिपायाचा टायपिंग इतका काही मोठा ताण नाही. आलं लक्षामध्ये? शिपायाची काही स्किल टेस्ट आहे. आणि लक्षात ठेवा, ह्या ज्या टायपिंग होणार ह्या डिस्ट्रिक्ट कोर्टकडे गेलेले, हे नियोजन कोणाकडे गेलेले? डिस्ट्रिक्ट कोर्टकडे गेलेले. समजलं ना? त्याच्यामुळे कदाचित अजून तरी ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल याच्याबद्दल थोडंसं संदिग्धता आहे. परंतु मला तर वाटतंय सध्याच्या घडीला आत्ताच्या ऑफलाईनच असावा, ऑफलाईनच असेल. कारण का डिस्ट्रिक्टला दिलेले, जिल्ह्याच्या ठिकाणी दिले, विद्यार्थ्यांची संख्या जास्त 1100 मुलं आहेत मित्रांनो. वन डे किंवा म्हणजे ते आता एका दिवसात म्हटलं तरी तेवढे जर कव्हर करायचे म्हणलं तर 1100 पीसी अवेलेबल करायचे फक्त. आलं लक्षामध्ये? सॉरी 1100 नाही, 11,000 सॉरी 11,000 पीसी अवेलेबल करायचे सगळ्या महाराष्ट्रातून. आणि 19 जिल्ह्यात केंद्र दिलेले. आणि काही इंजिनिअरिंग कॉलेज असे राहतात की त्यांचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे जे मुलं असतात त्यांना खूप मोठमोठ्या पीसी असतात. इव्हन पुण्यातले तुम्ही पाहिलं असेल टीसीएच चे परीक्षा घेणारे एक्झाम असते, आयबीपीएच किती मोठमोठे सेंटर आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जरी तुमची टायपिंग त्यांनी अरेंज केली तरी तुम्ही 1-2 दिवसात तुमची टायपिंग होऊ शकते. मात्र आता किती दिवस चालेल काही माहित नाही. 16 तारखेला बट स्टार्ट आहे. आणि लक्षात ठेवा, आपले सेंटर व्यवस्थित पाहून घ्या. ज्या विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांचे नाव आले का ते पाहून घ्या, सगळं व्यवस्थित पहा आणि मग पेपरला तयार राहा. आणि आता पुढे टेलिग्रामवर काय अपडेट येते, कोण काय फेकी ते काही पाहत बसू नका. कारण का तुम्हाला मी मध्ये सांगितलं होतं, मी जे अपडेट देतो अधिकृत देतो, माहिती पूर्ण देतो. कट ऑफ पण सांगितलं होतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 65+, मी सांगितलं होता 65+ लागला. लक्षामध्ये? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, सध्या ऑफलाईन आहे असं ग्राह्य धरून चला. 1-2 दिवसामध्ये अपडेट येईल आणि मी तुम्हाला नक्कीच 2 दिवसात काहीतरी अपडेट देतो. ऑनलाईन आहे का ऑफलाईन 2 दिवसात तुम्हाला अपडेट देतो. ओके, चालतंय मित्रांनो. जे काही विद्यार्थ्यांची 16 ऑगस्ट पासून किंवा 16 ऑगस्ट रोजी टायपिंगची स्किल टेस्ट आहे, 11,617 विद्यार्थी जे टायपिंगला क्वालिफाय झाले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला टायपिंगसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनापासून खूप खूप शुभेच्छा. ओके, ठीक आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. काही अपडेट नवीन आले तर नक्कीच तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. आणि शिपायाचा निकाल कधी लागणार हे पण मी 2 ते 3 दिवसात एक व्हिडिओ टाकून तुम्हाला एक महत्वपूर्ण अपडेट देतोच. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 1-1, 2-2 मार्कावरून काम राहिलेले किंवा काम झालं नाही, अजिबात घाबरून जाऊ नका. कारण का पुन्हा 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा डिस्ट्रिक्ट हायकोर्टची नव्हे तर बॉम्बे हायकोर्टची क्लर्कची जाहिरात दिसेल, पाहायला मिळेल. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. लक्षावर फोकस करा. ज्यांची टायपिंगला क्वालिफाय झाली त्यांनी फक्त टायपिंग फोकस करा. आता 10 दिवस हात बोट नुसते असे झोपत पण बोट असे झाले पाहिजे, असं काहीतरी करा. ओके, ठीक आहे. चालतंय मित्रांनो, थांबूया आपण. भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पण तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक महाराष्ट्रातील सर्व 11,617 विद्यार्थ्यांना. ओके, ठीक आहे. धन्यवाद.